नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर बऱ्याचदा काय होतं, भाजी काय बनवायची खूप मोठा क्वेश्चन मार्क आपल्यासमोर उभा राहतो आणि त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो। मुलं देखील म्हणतात हे नको तेच पाहिजे किंवा ती भाजी नको हीच पाहिजे। तर ह्यावर एक उत्तम पर्याय म्हणून मस्तपैकी पुंगळीची आमटी मी काल बनवली होती। खायला अतिशय झणझणीत आणि चमचमीत होती। चला तर मग सुरुवात करूया। तर सर्वात आधी काय करायचं, गॅसवर 2 कांदे आणि थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं। कांद्याला अशामधून 3 ते 4 चिरा मारायच्या। खोबरं लवकर भाजलं जातं त्यामुळे ते असं चिमट्यात पकडून भाजून घ्यायचं। त्याला कांदा जेवढा वेळ ठेवणार आहे तेवढा वेळ ठेवण्याची अजिबात गरज नाही आहे आणि वरून जरी खोबरं काळपट दिसत असेल तरी आतून ते अजिबात करपत नाही। तर खोबरं लवकर भाजून होतं, भाजून झालेलं आहे, त्याला साईडला ठेवायचं। त्यानंतर कांदे भाजून घ्यायचे आहेत। मोठ्या गॅसवरच हे कांदे आपण भाजून घेणार आहोत। तर ही जी ग्रेव्ही आपण बनवणार आहोत कांदा खोबरं भाजून, ती तुम्ही कुठल्याही भाजीसाठी वापरू शकता। अगदी वांग बटाटं किंवा नुसतं बटाटं किंवा शेवगा शेवभाजी कशासाठीही हे वाटण वापरू शकता। ही अगदी कॉमन ग्रेव्ही आहे, ह्यामध्ये आपण काहीही ॲड करू शकतो। तर कांदे देखील भाजून झालेले आहेत, आता काढून घ्यायचं, गॅसची फ्लेम बंद करायची। आता एका प्लेटमध्ये थोडी कोथिंबीर, कांदा, लसूण, अद्रक हे सगळं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे बारीक बारीक काप करायचे। मिक्सरच्या जारमध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर, बारीक चिरलेलं खोबरं, कांद्याचे देखील छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, सगळं मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं आणि मस्तपैकी वाटण करून घ्यायचं आहे। तर वाटण साईडला ठेवायचं आहे। दुसरीकडे एक कढई घ्यायची, तेल घालायचं, जिरं मोहरी घालायची। जिरं मोहरी मस्त फुलू द्यायची आहे आणि जिरं मोहरी फुलली की थोडीशी हळद घालायची आणि आता याच्यामध्ये जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। पण वाटण सगळं घालायचं नाही आहे, थोडंसं वाटण आपण वाटीमध्ये काढून ठेवलेलं आहे, साधारणपणे 2 चमचे। आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे वाटण काढून ठेवायचं आहे। त्याचं काय करायचं हे मी लवकरच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता ग्रेव्ही याच्यामध्ये घातल्यानंतर लगेच मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। लाल मिरची पावडर घालून घेतलं आहे 2 चमचे। त्यानंतर आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत काळा मसाला। तर घरामध्ये जो काळा मसाला असेल तो काळा मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। काळ्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला देखील ॲड करू शकता आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। मसाला खाली चिकटतोय असं जर वाटत असेल तर किंचित पाणी घालायचं, छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता तेल सुटायला सुरुवात झाली आहे। आता मी साधारणपणे हे 1.5 कप बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे। थोडासा हिंग घालायचा आहे, कारण बेसनाचा कुठलाही पदार्थ करताना आपण हिंग ॲड करतोच। हिंग घातल्यानंतर बाकी मसाले ॲड करायचे। अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली, चवीपुरतं मीठ घालायचं आहे, थोडीशी धणे पावडर, थोडासा किचन किंग मसाला आणि चवीपुरतं मीठ। आता हे सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून याचा गोळा मळून घ्यायचा आहे। गोळा साईडला ठेवायचा आहे। आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। एकदा हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ग्रेव्ही अजिबात बेसला चिकटली वगैरे नाही आहे। आता ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत पाणी। तर पाणी घालताना गरम पाणीच ॲड करायचं आहे, त्याआधी चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। गरम पाण्यामुळे काय होतं, एकतर भाजीला तवंग छान येतो, मस्त तर्री येते आणि भाजीची चव अजिबात जात नाही। तर आता गरम पाणी ॲड केल्यानंतर मस्तपैकी याला दणकून अशी उकळी काढायची। हा रस्सा थोडा पातळच ठेवायचा आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण ज्या पुंगळीच्या वड्या घालणार आहोत ते पाणी सोक करतो, त्या वड्या त्याच्यामध्ये शिजणार आहे, त्यामुळे ग्रेव्ही अजून घट्ट होईल। त्यामुळे याच्यामध्ये थोडंसं जास्तीचंच पाणी घालायचं। आता पोळपाटावर थोडंसं तेल घालून घेतलं आहे। तेल घालून घेतल्यानंतर आपलं जे पीठ आहे ते छान मस्त मऊसूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे आणि आता याचे 2 गोळे करायचे आहेत आणि मग याच्या आपण मस्त पातळसर 2 पोळ्या लाटून घेणार आहोत। तर पोळी जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटायची। तुम्ही इथे पिठाचा वापर करू शकता, मी तेल लावलेलं आहे। तेल लावल्यामुळे पोळपाटाला हा गोळा अजिबात चिटकत नाही। तर ह्या पद्धतीने आता आपण याची पोळी लाटून घेतोय।
तर पातळ पोळी लाटून घेतली. याचा थिकनेस तुम्ही बघू शकता किती पातळ आहे ते. आणि आता जे वाटण आपण काढून ठेवलं होतं ते वाटण ह्या पोळीला लावून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने सगळ्या पोळीवर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. बाकी कुठलेही मसाले आपण याच्यामध्ये ॲड करणार नाही आहेत. तर हे वाटण सगळीकडे स्प्रेड केल्याच्या नंतर बारीक किसलेलं खोबरं याच्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा काळा मसाला, लाल मिरची पावडर देखील घालू शकता, पण आपण पोळी करताना सगळंच त्याच्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे मी घालणार नाही. आता सगळीकडे खोबऱ्याची एक लेयर देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ही भाजी खायला खूप मस्त लागते आणि सध्या तर हिवाळा चालू आहे. बाजरीची भाकरी आपण सगळेच खातो. तर ह्याच्यासोबत जर बाजरीची भाकरी असेल ना तर वाह क्या बात है. तर तुम्ही देखील बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी ट्राय करा, किंवा आपला मस्त अगदी सगळ्यांचा आवडता इंद्रायणीचा भात आणि ही भाजी हे देखील अतिशय बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आता चाकूच्या साह्याने याला असे काप करून घ्यायचे आहेत. उभ्या लाईन्स मारून घेतलेल्या आहे आणि अगदी हलक्या हाताने आता आपण याची पुंगळी बनवून घेणार आहोत. याला जोरात अजिबात प्रेस करायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी झालेली आहे. दिसायला जेवढी सुंदर दिसते खायला त्याच्यापेक्षा भन्नाट लागते. तर ह्याच पद्धतीने सगळ्या पुंगळ्या आता आपण बनवून घेणार आहोत. तोपर्यंत आपला रस्सा देखील मस्त उकळतोय. तर ह्या पद्धतीने अजून एक लेयर जी आहे याचा असा रोल करून घ्यायचा आहे आणि दुसरी पुंगळी बनवून घेतलेली आहे. ह्याच पद्धतीने दोन्ही पोळ्या बनवून घेऊन अशाच पुंगळ्या बनवून घेणार आहोत. तर मी आधी सांगितल्याप्रमाणे लेयर अगदी हलक्या हाताने याचा रोल करायचा आहे. त्यामुळे काय होतं, व्यवस्थित शिजल्या जातात आणि अजिबात असा गच्च वगैरे होत नाही. खायला खूप मस्त लागतात. आता दुसरी पोळी आपण लाटून घेतोय. सेम प्रोसेस करायची आहे. पातळ पोळी लाटून घ्यायची, त्यावर छान मस्त मसाल्याची लेयर द्यायची आहे. बेसन पीठ असल्यामुळे थोडंसं हलक्या हाताने लाटायचं, कारण काय होतं चिकटपणा नसल्यामुळे कधी कधी पोळी तुटू शकते. आता जे वाटण आहे सगळ्या पोळीवर मस्तपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि स्प्रेड झाल्याच्या नंतर परत खोबऱ्याची एक छान लेयर द्यायची आहे आणि मग याला कट करून व्यवस्थित याच्या पुंगळ्या बनवून घ्यायच्या आहे. याला पुंगळ्याची पातोडी असं देखील म्हटलं जातं. सुरुवातीच्या काळामध्ये भाज्या खूप रेअरली भेटायच्या, मग घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये असे वेगळे वेगळे एक्सपेरिमेंट केले जायचे. आता खोबऱ्याची लेयर दिल्यानंतर सेम प्रोसेस करायची आहे. चाकूच्या साह्याने हे असे उभे काप करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हे मोठे मोठे वाटत असेल तर तुम्ही एकाच्या 2 पुंगळ्या देखील बनवून घेऊ शकता. तर आता सेम प्रोसेसनी हे असं गोल गोल रोल करून याची पुंगळी बनवून घ्यायची आहे. हे बघा, तर सगळ्या पुंगळ्या मी बनवून घेतलेल्या आहे. ग्रेव्हीला मस्त अशी उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये ह्या पुंगळ्या सोडायच्या आहेत आणि 10 मिनिट शिजल्यानंतर चमच्याने हलवायच्या आहेत. तोपर्यंत चमच्याचा वापर शक्यतोवर नाही करायचा, कारण पुंगळी आपल्या रश्श्यामध्ये तुटू शकते. साधारणपणे ह्या पुंगळ्या मंद आचेवर 10 मिनिट शिजवून घ्यायच्या आहे. आता ह्या शिजल्या की नाही कसं ओळखायचं, तर मैत्रिणींनो, जेव्हा ह्या पुंगळ्या शिजल्या जातात ह्या ॲटोमॅटिक ह्या रश्श्याच्या वर तरंगतात. त्या वर तरंगायला लागल्या की समजून घ्यायचं पुंगळ्या शिजून तयार आहे. तर भाजी अतिशय भन्नाट दिसतीये. मैत्रिणींनो, ही पुंगळ्याची पातोडी किंवा पुंगळ्याची आमटी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका. भाजी बनवून तयार आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. आता ताटामध्ये मस्त सगळं सर्व करून घेतलेलं आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया माझ्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद.